नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बाईक मधील OBD2 सिस्टम म्हणजे नेमकं काय आणि ती काय काम करते, तर ह्याच गोष्टीवर आज आपला हा व्हिडिओ आहे. आजकाल नवीन BS6 बाईकच्या स्पेसिफिकेशन मध्ये तुम्ही एक शब्द वारंवार ऐकत असाल, OBD2. अनेक जणांना वाटतं की ही फक्त एक नवीन फीचर आहे, पण प्रत्यक्षात आहे ना, OBD2 ही अशी टेक्नॉलॉजी आहे जी तुमच्या बाईकच्या इंजिनवर सतत लक्ष ठेवत असते. जर बाईकमध्ये कोणतीही तांत्रिक समस्या निर्माण झाली तर ती लवकरात लवकर ओळखून रायडरला सूचना देण्याचं काम करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण OBD2 म्हणजे काय, ती कशी काम करते, BS6 बाईकमध्ये ती का अनिवार्य करण्यात आली, तिचे नेमके फायदे आहेत की तोटे आहेत आणि भविष्यात या सिस्टीमचा बाईक मालकांना कसा फायदा होणार हे सविस्तर आपण आता समजावून घेऊया. बघा, सर्वात आधी OBD2 चा फुल फॉर्म समजून घेऊया. OBD2 म्हणजे ऑन बोर्ड डायग्नोस्टिक 2. ही एक इलेक्ट्रॉनिक आहे ना डायग्नोस्टिक सिस्टम आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आपल्या बाईकची हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम आहे. जसं एखाद्या व्यक्तीची तब्येत तपासण्यासाठी डॉक्टर विविध चाचण्या करतात, तसंच सेम OBD2 बाईकच्या विविध सेन्सरकडून माहिती गोळा करून इंजिनची स्थिती सतत तपासत असते. पूर्वीच्या आपल्या जुन्या बाईकमध्ये ना एखादी समस्या समजा निर्माण झाली तर ती समजण्यासाठी मेकॅनिकलला प्रत्यक्षात प्रत्येक पार्टची तपासणी करावी लागायची. पण आता OBD2 मुळे काय होतं माहिती काय, समस्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लगेच ओळखली जाते. आता प्रश्न असा पडतो की OBD2 नेमकं कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवते. बाईकमध्ये अनेक सेन्सर्स असतात. उदाहरणार्थ ऑक्सिजन सेन्सर, इंजिन तापमान सेन्सर, थ्रोटल पोझिशन सेन्सर, फ्यूल इंजेक्शन सिस्टीम, एअर फ्युएल मिश्रण आणि इतर अनेक इलेक्ट्रिकल घटक असतात. हे सर्व सेन्सर सतत ECU म्हणजे इंजिन कंट्रोल युनिटला माहिती पाठवत असतात. आता OBD2 सिस्टम या माहितीचे विश्लेषण करते. जर एखादा सेन्सरने चुकीची माहिती दिली किंवा इंजिनच्या कार्यक्षमतेमध्ये काही बिघाड वाटला तर सिस्टम लगेच त्याची नोंद करते. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर ऑक्सिजन सेन्सर योग्य प्रकारे काम करत नसेल तर इंजिन जास्त इंधन वापरू शकतं, त्यामुळे प्रदूषण वाढू शकतं. अशा वेळी OBD2 सिस्टम ही समस्या आहे ना ओळखून ECU मध्ये एअर कोड स्टोअर करते. काही बाईकमध्ये डॅशबोर्डवर चेक इंजिन लाईट असतं बघा, किंवा मॅन्युफॅक्चर इंडिकेटर लॅम्प दिसतं. ही लाईट लागली म्हणजे OBD2 ने एखादी समस्या शोधली असू शकते. मात्र इथे एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. चेक इंजिन लाईट जर लागली म्हणजे आपलं इंजिन लगेच बंद पडणार आहे का, तसं होत नाही. अनेक वेळा काही छोट्या समस्या देखील असतात, लाईटद्वारे दाखवल्या जाऊ शकतात. त्यामुळे घाबरण्याची गरज नसते, पण दुर्लक्ष करणं हे घातक ठरू शकतं. आता BS6 नियमामध्ये OBD2 का आणण्यात आली, तर भारत सरकारने वाहनामध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी BS6 उत्सर्जन नियम लागू केले. या नियमानुसार आहे ना वाहनातील उत्सर्जन नियंत्रण प्रणाली व्यवस्थित काम करते की नाही यावर सतत लक्ष ठेवणं आवश्यक होतं. याच कारणासाठी आहे ना OBD2 सिस्टम लागू करण्यात आलेली आहे. जर वाहनातून जास्त प्रदूषण होत असेल किंवा उत्सर्जन नियंत्रित करण्याच्या घटकांमध्ये बिघाड झाला असेल तर OBD2 लगेच त्याची माहिती देतं. म्हणजे OBD2 फक्त इंजिनचे रक्षण करतं असं नाही, तर पर्यावरण रक्षणातही त्याची महत्वाची भूमिका बजावतं. आता आपण OBD2चे फायदे पाहूया. पहिला आणि सर्वात मोठा फायदा, गाडीमध्ये आपल्या आलेल्या समस्या लवकर ओळखता येतात. एखादा पार्ट पूर्णपणे खराब होण्याआधीच त्याची माहिती मिळू शकते. दुसरा फायदा म्हणजे आपल्या गाडीचे सर्व्हिसिंग अगदी अचूक होऊ शकतात. मेकॅनिक अंदाज लावून काम करण्यापेक्षा एअर कोडच्या मदतीने नेमकी समस्या समजू शकतो. तिसरा फायदा म्हणजे इंधन कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. इंजिन योग्य प्रमाणे काम करत असेल तर मायलेज देखील चांगले मिळू शकते. चौथा फायदा म्हणजे वाहनाची विश्वसनीयता वाढते, कारण अनेक समस्या सुरुवातीलाच ओळखलेल्या जातात. आता पाचवा फायदा म्हणजे वेळ आणि खर्च दोन्ही वाचू शकतात. छोटा दोष मोठ्या दुरुस्तीमध्ये बदलण्यापूर्वीच त्यावर आपल्याला उपाययोजना करता येतात. आता OBD2 आणि ECU यांच्यामध्ये संबंध समजून घेऊया. अनेक लोकांना वाटतं OBD2 आणि ECU एकच गोष्ट आहे, पण प्रत्यक्षात आहे ना तसं नाही आहे. ECU म्हणजे आपल्या बाईकचा ते मेंदू आहे आणि तो इंजिन कसं चालवायचं, किती इंधन खर्च करायचं, इग्निशनचं टायमिंग काय असावं ह्यासारखे निर्णय घेतो. तर OBD2 ही ECU आणि विविध सेन्सर्स कडून मिळणाऱ्या माहितीवर लक्ष ठेवणारी डायग्नोस्टिक सिस्टम आहे. म्हणजे ECU वाहन चालवतं,
आणि OBD2 वाहनाची तब्येत तपासतं. आता एक महत्वाचा प्रश्न, OBD2 असलेल्या बाईकमध्ये सामान्य रायडरला काय फायदा होतो? समजा तुम्ही लांबच्या प्रवासाला निघाला आहात आणि बाईकमध्ये एखादी इलेक्ट्रॉनिक समस्या निर्माण झाली, तर OBD2 ती समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखू शकतं. त्यामुळे मोठा बिघाड होण्यापूर्वीच तुम्हाला सर्व्हिसिंग सेंटरला भेट देता येते. याच्यामुळे अचानक तुम्हाला रस्त्यात अडकण्याचा धोका कमी होऊ शकतो. भविष्यात OBD2 आणखी प्रगत होणार आहे. अनेक कंपन्या मोबाईल ॲप, कनेक्टिव्हिटी, रिअल टाईम डायग्नॉस्टिक आणि स्मार्ट अलर्ट्स ह्याच्यावर काम करत आहेत. त्याच्यामुळे वाहनातील समस्या मोबाईलवरच पाहण्याची सुविधा आपल्याला मिळणार आहे. म्हणूनच OBD2 ही फक्त एक नवीन टेक्नॉलॉजी नसून आधुनिक बाईकची सुरक्षा, कार्यक्षमता आणि पर्यावरण पूरक कामगिरी सुनिश्चित करणारी महत्वाची सिस्टम आहे. तर मित्रांनो, आता जेव्हा तुम्ही नवीन BS6 किंवा OBD2 बाईक बद्दल ऐकाल, तेव्हा लक्षात ठेवा की ही सिस्टम फक्त फीचर नाही आहे, ही तुमच्या बाईकच्या आरोग्यावर लक्ष ठेवणारा एक डिजिटल तज्ज्ञ आहे. तर तो पुढे होणारा धोका आहे ना आधीच ओळखतो आणि तुम्हाला सावध करण्याचं काम करत असतो. जर तुम्हाला ऑटोमोबाईल क्षेत्रात अशाच नवीन टेक्नॉलॉजी, बाईकच्या अपडेट्स, स्पेअर पार्ट व्यवसायाबद्दल माहिती आवडत असेल तर आमच्या ह्या AR ऑटो स्पेअर अप चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.